नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता गणपती बाप्पासमोर हात जोडून आता स्वानंदी प्रार्थना करते. तर तेवढ्या समोर तिथे येतो आणि तिरप्या नजरेने स्वानंदी समरकडे बघते आणि लाजून हसते. तर समर म्हणतो की माझ्या पाठीमागे काही आहे का, का माझ्या नाकाला काही लागलंय? तेव्हा स्वानंदी म्हणते नाही. तर लगेच आता स्वानंदी म्हणते मी काय तिरळी आहे का? तेव्हा समर म्हणतो म्हणजे तुम्ही माझ्याकडेच बघत होत्या. आणि लगेच आता पाठीमागून मलिका तिथे येते आणि त्यांचं बोलणं लपून ऐकू लागते. समर म्हणतो की सुरुवातीला सुद्धा तुम्ही माझ्याकडे असंच बघितलं होतं, तेव्हा मी घाबरलो होतो. स्वानंदी म्हणते की असं म्हणजे कसं? हसतच स्वानंदी म्हणते की तुम्ही काय बोलाल ना ते काही कळतच नाही. आणि स्वानंदी तिथून निघून जाते. आता मलिका ते सगळं बघते आणि विचार करते की स्वानंदी, तुला जेवढं हसून घ्यायचं तेवढं हसून घे, कारण तुझं हसणं नाही मी रडण्यात बदलवलं तर नाव मलिका लावणार नाही. आणि तेवढ्या तिकडे स्वानंदी बेडरूममध्ये येतात. स्वानंदीला आता रोहनचा फोन येतो. रोहन म्हणतो की ताई, अगं कुठेस तू? उद्या बाबांचा वाढदिवस आहे, तुला माहिती आहे ना? स्वानंदी म्हणते अर्थात. रोहन म्हणतो मग तू येणार आहेस ना? स्वानंदी म्हणते की हो मी येईल आणि आपण बाबांचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करू. आणि आता काय बाबा, बाबांना सुद्धा नवीन सुनबाई मिळाल्यात ना. आता रोहन म्हणतो की राजवाड्यांना म्हणजे समर राजवाड्यांना सुद्धा घेऊन ये ना तू. तर आता स्वानंदी म्हणते मी विचारते त्यांना जर वेळ असेल तर घेऊन येईल मी. स्वानंदी म्हणते की आणि जेवायचं काय करायचं? तेव्हा रोहन म्हणतो आपण ते नंतर ठरवू. आणि दुसऱ्या दिवशी इकडे आता समर कंपनीत जाताच आता आनंद हा कंपनी जॉईन करतो. आनंद येता क्षणी आता समर फुलांचा बुफे देऊन आनंदचं जंगी स्वागत करतो आणि आनंदला मिठी मारतो. आता दोघी केबिनमध्ये येता समर म्हणतो आनंद आता तू आलास ना, तर आता हे ऑफिस असल्यासारखं वाटतंय, नाही तर तू नव्हता तेव्हा ह्या ऑफिसच्या फक्त भिंती उरल्या होत्या. आनंद म्हणतो मला सुद्धा घरी करमत नव्हतं, अरे माझं मन इकडे आणि शरीर तिकडे असं मला झालं होतं. आनंद म्हणतो की आता आपण ना सगळं काही झटकून जोमाने कामाला लागू. समर आनंदकडे बघतो. तेवढ्यात आता स्टाफ मेंबर म्हणतात की सर तुम्ही वेंडरशी बोलाल का? तर आनंद म्हणतो एक्झॅक्टली ऑफकोर्स. आता ती स्टाफवाले म्हणतात सर खूप कॉन्ट्रॅक्ट पेंडिंग आहे बरं का, तुम्ही बोलून घेतलं पाहिजे. समर ते ऐकून म्हणतो अरे जरा थांबा, तो आत्ताच आलाय, त्याला श्वास तर घेऊ द्या. आणि आता आनंद म्हणतो की चला आता कामाला लागा. तर स्टाफ मेंबर बाहेर जाता समर आनंदला टाळी देतो. आणि त्यानंतर इकडे स्वानंदी बेडरूममध्ये येताच आता विचार करून स्वानंदी समरला फोन लावते. कंपनीत असलेला समर आता फोन उचलतो आणि म्हणतो की बोला मैत्रीण. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की उद्या माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. समर म्हणतो अरे वा, खूप चांगली बातमी दिली. आणि आपण ना तुमच्या बाबांचा बड्डे ना एकदम जंगी सेलिब्रेट करूयात 5 स्टार हॉटेलमध्ये. तुम्ही फक्त तुमच्या पाहुण्यांची लिस्ट मला सांगा, मी सगळं मॅनेज करतो. स्वानंदी म्हणते की अहो तसं नको, बाबांना एवढी काही 5 स्टारची आवड नाही आहे. आणि आता स्वानंदी म्हणते की थांबा जरा, श्वास घ्या तुम्ही, माझं जरा ऐका. स्वानंदी म्हणते की तुम्ही कसलंही बुकिंग करू नका, फक्त तुम्हाला उद्या संध्याकाळी थोडा वेळ आहे का मला सांगा. समर म्हणतो आहे म्हणजे काय? ऑफकोर्स आहे, आणि नसला तरी मी काढेन वेळ. स्वानंदी म्हणते तुमच्या कामाच्या आड येत असेल तरी तुम्ही मला नाही म्हणू शकता बरं का. आणि समर म्हणतो मी तुम्हाला शब्द दिला ना, मी नक्की येईल. स्वानंदी म्हणते की चला मग मी फोन ठेवते. आणि आता इकडे दिलीपचा वाढदिवस असल्यामुळे मंदाकिनी त्या दिलीप समोर येते आणि म्हणते की तुमच्या वाढदिवसाचे ने मी खूप प्लान केले बरं का, आपण बाहेर जेवायला जाऊ क्या? स्वानंदीच्या बाबांचे मात्र लक्षच नसतं. मंदाकिनी सांगत असते की आपण इकडे जाऊयात, नाही तर नानांचा वडापाव खायला जाऊयात, नाही तर मी सुस्मिताला सांगते दुसरं काहीतरी बेत करूयात. पण स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीच्या पूर्ण बोलण्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि काहीही न बोलता स्वानंदीचे बाबा आता रेडिओ चालू करून गाणं ऐकू लागतात. आता इकडे आनंद आणि समर दोघेही बोलत असतात. तर आनंद म्हणतो की आपण जे दोघं आता समोरासमोर बोलतोय ना समर, त्याचं क्रेडिट स्वानंदी वहिनीला जात आहे बरं का, कारण त्यांच्यामुळेच आपण आपली मैत्री पुन्हा आता एकत्र होऊन शाबूत ठेवली आहे. आणि आनंद म्हणतो त्यामुळे समर स्वानंदी वहिनीला काहीतरी गिफ्ट देऊन सरप्राईज द्यायला हवं. आता स्वानंदीला काय आवडतं याचा विचार समर करू लागतो. आणि आता पुन्हा त्यासाठी समर आता रोहनला फोन करून विचारतो की तुझ्या ताईला काय आवडतं. रोहन म्हणतो तिला तर सगळंच आवडतं, आणि मेन म्हणजे तुम्ही ते जे द्याल ना ते तिला खूप आवडतं आणि तिला ते नक्कीच आवडेल. विचार करत आता समर पुन्हा आनंदला म्हणतो की एक वेळेस बायकांना काय आवडेल ना याचं उत्तर मिळणं अशक्य आहे. आनंद म्हणतो की अरे मैत्रीत कसल्या आल्या फॉर्मॅलिटीज. आणि लगेच विचार करत आनंद म्हणतो अच्छा म्हणजे गाडी थोडी मैत्रीच्या पुढे गेलेली दिसते. समर डचकतो आणि म्हणतो की आनंद तसलं काही नाही बरं का. तर आनंद हसू लागतो. आता इकडे स्वानंदीच्या बाबांचा बड्डे असल्यामुळे आदिरा सुद्धा एक्साईट होते. आणि आदिरा आता रोहनला म्हणते की आपण बाबांच्या चष्म्याच्या एकदम मॉडर्न फ्रेम घेऊन देऊयात.
आणि इकडे इकडे आता रोहन म्हणतो की अगं त्यांना ना त्याच जुन्या 20 वर्षाच्या फ्रेम्स आवडतात. आणि त्यानंतर आता आदिरा म्हणते की आपण मग त्यांना बुक देऊयात. रोहन म्हणतो की बघितला का अख्ख्या रूममध्ये जिकडे तिकडे पुस्तकच आहे. आदिरा म्हणते मग काय द्यायचं, आपण ना कुर्ता देऊ त्यांना. रोहन म्हणतो त्यांच्याकडे ढीगभर कुर्ते आहेत, त्यातले फक्त ते 4 वापरतात. आदिरा म्हणते अरे यार मग काय द्यायचं. आदिरा म्हणते की मग आपण असं करूयात ना, त्यांच्या जुन्या मित्रांना इन्व्हाइट करूयात. आता रोहन म्हणतो मला ना मोजून त्यांचे फक्त 3च मित्र माहिती आहेत. तेव्हा आदिरा त्यांना काय आवडेल ना याचा आपण विचारही करू शकत नाही असे आता रोहन बोलतो. आणि ते सगळं बघून आदिरा म्हणते की रोहन तू किती लकी आहेस, तुला एवढे सगळे प्रेमळ बाबा मिळाले. आदिरा म्हणते एवढ्या वर्ष तू त्यांच्यासोबत राहून तुला यांचा प्रेमळ सहवास मिळालाय, तू किती नशीबवान आहे रोहन. आणि आदिरा म्हणते की मला तर आठवतच नाही माझे बाबा कसे दिसायचे आणि आदिरा भावनिक होते. तेव्हा आता आदिरा म्हणते की मला ना त्यांना छान आणि खूप मोठं सरप्राईज द्यायचंय. विचार करत आता रोहन म्हणतो की आदिरा मी ना 1 मिनिटात ताईला फोन करतो. आणि आता इकडे स्वानंदी ही ऑफिसमधून रस्त्याने जाऊ लागतात. समर त्याच्या कारमधून आता रस्त्यातच स्वानंदीला भेटतो आणि दरवाजा उघडत म्हणतो की स्वानंदी मॅडम चला. तर स्वानंदी म्हणते की अय्या तुम्ही एवढ्या लवकर येताल मला वाटलं नव्हतं. आणि चला तर स्वानंदी म्हणते कुठे. समर म्हणतो की अहो असं काय करता, तुमच्या बाबांचा बड्डे आहे, गिफ्ट घ्यावा लागेल ना. स्वानंदी म्हणते मी सुद्धा तोच विचार करते काय घ्यायचं. तर समर म्हणतो मग आपण एकत्र विचार करूयात. दोघेही आता गाडीतून जाऊ लागतात. स्वानंदी आणि समर विचार करू लागतात काय घ्यावं काय घ्यावं. विचार करत आता समर म्हणतो पुस्तक द्यायचं का आपण त्यांना गिफ्ट, कारण त्यांना वाचनाची आवड आहे ना. आता दोघेही गाडीतून जाऊ लागतात. रोहन स्वानंदीला फोन करतो. घाबरतच स्वानंदी फोन उचलते आणि स्पीकरवर टाकत म्हणते काय झालं रोहन, आदिरा तर ठीक आहे ना. रोहन म्हणतो की सगळं काही ठीक आहे ताई आणि आदिरा तर फर्स्ट क्लास आहे. स्वानंदी म्हणते मग काय झालं. रोहन म्हणतो की बाबांना वाढदिवसाचं काही गिफ्ट द्यायचं आहे. स्वानंदी म्हणते की अरे हो ना, इथे राजवाडे आणि मी सुद्धा तोच विचार करतोय. रोहन म्हणतो की म्हणजे सरसुद्धा तिथे आहे का, ये ताई त्यांना हाय सांग बरं का. आणि समर म्हणतो आहे मी सुद्धा इथेच आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की बाबा काय करतायत पण. कानोसा घेत आता रोहन म्हणतो की अगं त्यांची मैफिल सुरू आहे, त्यांचे आवडते महेश काळे त्यांची मैफिल आणि ते. तर आता स्वानंदी म्हणते की अरे बापरे. आणि लगेच आता समर म्हणतो काय काय रोहन आता तू कुणाचं नाव घेतलं, कोणत्या गायकाचं. तर रोहन म्हणतो महेश काळे. स्वानंदी म्हणते की अहो ते नाही का महेश काळे सुप्रसिद्ध गायक, त्यांची गाणी बाबांना खूप आवडतात. आणि लगेच आता समर खुश होतो. तर स्वानंदी म्हणते की अरे रोहन सापडलं ना, उत्तर सापडलं. आणि काखेत कळसा गावाला वळसा. मी काय करते माहिती आहे का, महेश काळ्यांची सगळे गाणी जुने गाणी एकत्र करते आणि त्याची कॅसेट तयार करते, म्हणजे बाबांना त्यांचा सांभाळून ठेवलेला टेप रेकॉर्डर बाहेर काढता येईल. रोहनही खुश होतो. ताई तुला हे कसं सुचतं असे म्हणत आता रोहन म्हणतो की चल ठीक आहे ताई. रोहन म्हणतो की तू कॅसेट तयारी कर, बाकीची तयारी मी आणि आदिरा करतो. तर स्वानंदी म्हणते ठीक आहे. पण इकडे मात्र समर आता वेगळ्याच विचारात असतो. स्वानंदी फोन ठेवतच आता समरला म्हणते की बाबा दरवर्षी त्यांच्या गाण्यांची मैफिलच घरात भरवतात आणि त्यांचे गाणे ऐकत बसतात आणि त्यांच्यामुळे आम्ही सगळेच जण ते गाणे ऐकतो. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला माहिती का त्यांचं स्वप्न काय आहे, त्यांना एकदा ना महेश काळ्यांना भेटायचं आहे. स्वानंदी म्हणते की आता एवढ्या मोठ्या गायकांची कशी काय त्यांची भेट घडवून देणार. स्वानंदी म्हणते मी म्हणाले त्यांना बघू एखाद्या वर्षी ट्राय करून. स्वानंदी म्हणते की चला यावर्षी पण आता त्यांची कॅसेट आणि एक छोटंसं गिफ्ट घेऊयात. आणि इकडे आता एकांटी विचार करत समर म्हणतो महेशचं गाणं. स्वानंदी म्हणते की अहो एकेरी नावाने त्यांचा उल्लेख का करतात शाळेतला मित्र असल्यासारखं. आणि स्वानंदी म्हणते मला असे आरेतुरे केलेलं आवडत नाही बरं का कुणाला सुद्धा, कलाकार असतात आपल्यासारखे. स्वानंदी म्हणते पण शेवटी ते मोठे असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की डायरेक्टली नावाने का हाका मारतात त्यांना तुम्ही. स्वानंदी म्हणते की अहो ते किती मोठे गायक आहेत. हसतच समर म्हणतो महेश काळे मोठेच गायक आहेत. आणि समर आता विचारात पडतो. आणि आता स्वानंदीने बाबांसाठी महेश काळ्यांची सगळी गाणी एका डायरीमध्ये लिहून ठेवलेली असतात आणि ते डायरी आता स्वानंदी समरला दाखवते. समर म्हणतो की तुम्ही एवढी सगळी गाणी लिहिली. तर स्वानंदी म्हणते की अर्थात महेश काळे बाबांचे खूप आवडीचे आहेत ना म्हणून. तर हा लगेच आता समर म्हणतो अच्छा. आता पटकन समर आता आनंदला फोन लावतो. आणि इकडे आता समर पटकन आनंदला म्हणतो की मी आत्ताच महेशला कल्पना देतो आणि बाकीचं लगेच ठरवून टाकू आपण. आनंद म्हणतो नक्की काय करायचं. तर समर त्याचा प्लान आता इकडे आनंदला सांगतो आणि चक्क आता महेश काळेला
स्वानंदीच्या बाबांच्या बड्डेसाठी समरने इन्व्हाइट केलेलं असतं आणि बड्डेमध्ये आता ज्यावेळेस महेश काळे येणार त्यावेळेस आता कसा धमाका उडणार आणि स्वानंदीच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करत महेश काळेला बड्डेच्या दिवशी गाणं गाण्यासाठी बोलावताच इकडे आता समरमुळे हे सगळं शक्य झालं आणि आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालं हे सत्य स्वानंदीला कळून स्वानंदी कशी समरच्या प्रेमात पडणार प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.